मी एक झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा होतो. झोपडपट्टी असा, की त्या ठिकाणी हर तऱ्हेचे लोकं असतात. प्रत्येक बाजूचे असतात. परंतु अशामध्ये माझी आई दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचे काम वगैरे करायचे. वडील माझे मिलमध्ये जायचे काम करायला आणि भाऊ माझा अ, आमचे शिक्षण होण्यासाठी बहीण भावंडाचे म्हणजे मोठा भाऊ, मी आणि माझी बहीण होती. आता बहिणीचं निधन झालं 2 महिने झाले. तिचं कमी वयातच झालं, पुण्यालाच होती. परंतु आम्हाला दोघांना पण शिकवण्यासाठी, पुढाकार करण्यासाठी पडेल ते काम या तिघांनी केलं. आई पायात चप्पल नसायचे. परंतु जे दिवस होते ते आजतागायत. त्या वडील पण आहेत त्याच शर्ट, तेच पॅन्ट अशा गोष्टी आणि भाऊ पण आपल्याला काय मिळणार नाही खरं दुसऱ्यांना म्हणजे आम्हाला घडावं या दृष्टीने प्रयत्न करायचे. पडेल ते काम केलं. शेवटी आम्हाला त्यातून बाहेर काढलं आणि आम्हाला एकच सांगितलं, की आम्ही जेवढं शिकलो नाही तेवढं तुम्हाला पुढे करायचं आहे आणि वाटेल ते आम्हाला समाज म्हटलं तर आम्हाला बोलायचे दरिंद्री वगैरे अशा गोष्टी पण मी ऐकल्यात शाळेमध्ये असताना वगैरे. पुढे सर्वांना पुढे बसवायचे, आम्हाला पाठीमागे बसवायचे. त्यावेळचे शर्ट पॅन्ट म्हणजे आहेत ना, पुढे अशा गोष्टी सगळ्या असायच्या. पण यातून आहेत ना मला एकच शिकवण मिळाली, की जेव्हा सरांनी आम्हाला बोललं ना, हा मुलगा काही करू शकणार नाही. तेव्हा मीच पक्क ध्यानात ठरवलं, की खरोखर आपल्याला आहेत ना याच किचनमध्ये, याच चिखलामध्ये आपल्याला कमळ, एक फुल उमलायचं आहे आणि कुठला तारा आपल्याला बनायचा आहे आणि त्या दृष्टीनेच मी निश्चय केला. आणि जेव्हा मी आई स्टोव्हवरती स्वयंपाक करतो, मी आईला रडत म्हटलो, की मला सगळ्यांना असं-असं म्हणायचे वगैरे. तो आई म्हणायला लागली, मला पैलवानाचं उदाहरण दिलं, की आहेत ना एक असा आखाडा आहे, त्या आखाड्यामध्ये दोघं पैलवान आहेत. तो पैलवान पडतोय, उठतोय, बसतोय, हारतोय आणि बाहेर जातोय आणि पुन्हा नव्या दिमतीने त्या आखाड्यात येतोय. तसं तुला करायचं आहे आणि तशा प्रकारे मी पडेल ते काम करेन, पण तुम्हाला शिकवून मोठं करणार. हे एक आई आणि वडिलांचं होतं. त्यामुळे तशा धोरणातून आम्ही घडत गेलो आणि काय मिळेल ते कामे केलेली आहेत आणि इथपर्यंत आलो. परंतु कधी स्वार्थ नाही,